नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण फर्स्ट BMSच्या संस्कृतच्या एक मॉडेल आन्सर्स पेपर बघणार आहोत. पेपरमध्ये आन्सर्स लिहिताना कशा पद्धतीने लिहावे. समर 23 चा पहिला जो पेपर नवीन पॅटर्न नुसार आला होता, तो पहिला पेपर आपण घेतलेला आहे फर्स्ट BMSचा संस्कृतचा. मी डॉक्टर विजय पाटील अथर्व अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. मी असिस्टंट प्रोफेसर गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती या ठिकाणी आहे. अथर्व अकॅडमी ही PMSच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली अकॅडमी. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर पेपरमध्ये नेमकं आन्सर्स लिहायचे कसे. बघा आता आज आपण SAQ विषयी बघणार आहोत. क्वेश्चन 2 जो आहे तो तुमचा SAQ असतो आणि तुम्हाला आता नवीन पॅटर्न नुसार पहिले क्वेश्चन 2 अँड क्वेश्चन 3 SAQ अँड LAQ हे पहिले दिले जाणार आहेत आणि MCQ सगळ्यात शेवटी दिले जाणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण SAQ विषयी बघणार आहोत. पेपर कसा सोडवायचा ती गोष्ट वेगळी आहे. आपण आता क्वेश्चन पेपरच्या पॅटर्न नुसार SAQ कसे लिहायचे, किती लिहायचे, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पेपर वाईज, क्वेश्चन वाईज. जसं क्वेश्चन 2 मध्ये पहिला क्वेश्चन, त्यामध्ये संधी करा किंवा संधी विच्छेद करा असं त्या ठिकाणी क्वेश्चन असतो. तर त्याच्यामध्ये पहिलं होतं रागादी. आता याच्यामध्ये राग प्लस आदी. आता राग प्लस आदी एवढं जेव्हा सोडायचं नाही, तर त्यामध्ये सवर्ण दीर्घसंधी किंवा दीर्घसंधी लिहिलं तरी चालेल. मग त्या ठिकाणी तुम्हाला सूत्र माहिती असेल तर ते सूत्र अकह सवर्णे दीर्घ या सूत्राने अ प्लस आ मिळून आ झाला आहे आणि रागादी हे रूप सिद्ध झालेलं आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा खाली लिहू शकतात. तुमचं स्पीड किती आहे त्यानुसार त्या ठिकाणी ते ठरवायचं. एवढं मात्र आवश्यक असेल. देन क्वचित धर्म. आता या ठिकाणी बघा एक्झामिनरने क्वचित धर्म तसं त्या ठिकाणी तो फक्त त ध मध्ये चालला जातो, कारण आपण संयोग जो पाहिलेला आहे, संयोग मध्ये दोन व्यंजन जे आहेत ते एकत्र येतात, तर ते क्वचित धर्म हे रूप जे आहे ते सिद्ध होतं. संयोग झालाय फक्त सरळ सरळ, दोन्ही एकत्र आलेले आहेत. देन निह प्लस सारह, निस्सारह विसर्ग संधी आहे. विसर्जनीयस्य सह या सूत्राने त्या विसर्गाचा स झालेला आहे आणि तो स या दुसऱ्या सा मध्ये गेलेला आहे आणि निस्सारह हे रूप जे आहे ते सिद्ध झालेलं आहे. बघा या ठिकाणी हा जो नि होता, विसर्ग जो होता त्याचा स झाला आणि तो या सा मध्ये आला. ह्या स पाय मुडलेला होता, तो एकत्र सा झाला. निस्सारह विसर्ग संधी. येस. देन पुढचं आहे विष्णुस्त्राता. विष्णू प्लस त्राता विसर्ग संधीचे हे सूत्र आहे. अर्थात विसर्ग संधीमध्ये विसर्जनीय सह हे सूत्र येतं. दोघं ठिकाणी सेम आहे, फक्त इथं संधी करायला लावलेली, इथं संधी दिलेली आहे, संधी विच्छेद करायला लावलेला आहे. तेच विसर्जनीय सह या सूत्राने त्या विसर्गाचा स झाला आणि तो त्रातामध्ये गेला विसर्जनीय सह या सूत्राने. देन द्रव्यानी प्लस उपस्थाता. द्रव्यान्युपस्थाता ई आणि उ म्हणून त्या ठिकाणी य झाला इकोयनीची या सूत्राने. स्वरसंधीचं हे सूत्र आहे. स्वरसंधीचे त्या ठिकाणी हा प्रकार आहे यनसंधी. इकोयनीची हेच त्याचं सूत्र आहे. कसं हे पहिल्या पेजमध्ये हे आन्सर कंप्लीट झालं पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर मग बी, त्याच्यामध्ये समासावर हा क्वेश्चन होता. समास करायचा किंवा मग समास दिलेला असेल तर तो त्या ठिकाणी सामासिक पद जे आहे ते त्या ठिकाणी विग्रह, सामासिक विग्रह किंवा समास करणं. त्याच्यामध्ये पंचतंत्रम पहिलं आलेलं आहे. पंचतंत्रम पंचतंत्रम पंचानाम तंत्रानाम समाहारः द्विगु समास आहे. संख्या पूर्व द्विगु या सूत्राने पूर्वपद संख्या असल्यामुळे त्या ठिकाणी हा द्विगु समास झालेला आहे. इथं जर उत्तरपद नदीवाचक राहिलं असतं तर तो नदीभिष्य सूत्राने त्या ठिकाणी ते अव्ययभाव समास झाला असता. देन
उपकृष्णम, कृष्णस्य समीपम, अव्ययभाव समास. याच्यामध्ये पूर्वपद हे उप आहे आणि ते अव्यय आहे, ते प्रधान आहे, त्यामुळे तो अव्ययभाव समास. थोडक्यात पण सुटसुटीत त्या ठिकाणी तेवढंच लिहायचं. न सत्यः, असत्यः, नय तत्पुरुष समास, न लोपो नयः, या सूत्राने न चा लोप झाला, अशिल्लक राहिला. न असत्यः. देन लंबोदरः, लंबम उदरम यस्य सः, बहुव्रीही समास आहे या ठिकाणी, अन्य पद प्रधान. लंब पण उदर महत्वाचं नाही, उदर पण नाही. तर लंबोदर गणेशसाठी, गणपतीसाठी हा शब्द येतो, अन्य पद प्रधान असल्यामुळे त्या ठिकाणी बहुव्रीही समास. देन ज्वराय हितम, पुढचं आहे ज्वरहितम. इथं विग्रह दिलेला आहे, त्याचं सामासिक पद त्या ठिकाणी ज्वरहितम तयार होतं. तत्पुरुष समास आहे. ज्वराय ही चतुर्थी विभक्ती आहे, त्यामुळे त्या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष समास आहे. त्याच्यानंतर पुढचा सी क्वेश्चन. या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य ते त्या ठिकाणी हे पद निवडून त्या ठिकाणी टाकायचं होतं. जसं आता वायू पित्तम कफः च त्रयो दोषाः, इथं पूर्ण सेंटेन्स लिहायचं आणि जिथं तुम्ही ते हे टाकलेलं आहे तिथं त्या ठिकाणी अंडरलाईन करायचीच, त्याला सोडायचं नाही. नाही तोयाद विना वृत्तीही स्वस्थस्य व्याधितस्य वा, विना. देन यथा भूमिः तथा तोयम, यथा आणि तथा. शरीरमाद्यम खलु धर्म साधनम, खलूला अंडरलाईन. इति प्रथमोध्यायः, जसं तर तसं पण पूर्ण लिहायचं आणि अंडरलाईन करायची, ते पेज तसं सोडून द्यायचं. पुढच्या पेजवर मग त्या ठिकाणी शब्दरूप, शब्दरूप मध्ये काय काय लिहायचं. जसं आता धमन्य दिलेलं आहे, तर ते धमनी हा शब्द झाला, इकारांत स्त्रीलिंगी शब्द, चतुर्थी एकवचन धमन्य त्या ठिकाणी धमनी या शब्दाचं होतं. तर हे जे आहे ते त्या ठिकाणी हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर मात्रा, मातृशब्द आहे, ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द, तृतीया एकवचन त्या ठिकाणी मात्रा होतं त्याचं. देन एतस्य, एतत् पुल्लिंगी सर्वनाम आहे, त्याचं षष्ठी एकवचन एतस्य. देन भिषजे, भिषज शब्दाचं त्या ठिकाणी भिषजे हे चतुर्थी एकवचन आहे, जकारांत शब्द हा आहे, अर्थात व्यंजनांत शब्द मध्ये येतो. देन कलायाम, कला हा अकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याचं सप्तमी एकवचन होते, कलायाम. त्याच्यानंतर आधी हे उपसर्ग आहे बघ. आता इथं उपसर्ग लिहिताना तो उपसर्गच त्या ठिकाणी ते लागल्यानंतर काय बनतंय, पण हे त्या ठिकाणी बघा धातू जो असला पाहिजे, वस धातू, वसती, अधिवसती, सह वने अधिवसती. इथं इतर सेंटेन्सेस चालणार नाही, अधिकार ते जे आहे ते चालणार नाही, या ठिकाणी धातू मधला ते लागलेलं पाहिजे, तर ते उपसर्ग त्या ठिकाणी म्हटलं जातं. देन परिपृच्छति, सुश्रुतः धन्वंतरीं परिपृच्छति. देन प्रभवती, गंगा हिमालयात प्रभवती. देन अनुगच्छति, वत्सः धेनुम अनुगच्छति. निस्सरति, सह निस्सरति, तसे त्या ठिकाणी टाकलं तरी चालेल. यस, सह निस्सरति. येस. बघा ज्या ठिकाणी आपल्याला खूप काही हे करायचं नाही, तिथं दोन शब्दांमध्ये त्या ठिकाणी सेंटेन्स बनवून सा अनुगच्छती असंही करता येईल त्या ठिकाणी, ते चुकीचं नाही, ते पण बरोबरच आहे. देन लिख, आता इथं त्वा प्रत्यय बघा, उपसर्ग आधी लागतो, प्रत्यय नंतर लागतं. लिखित्वा, सह लेखम लिखित्वा. येस, सेंटेन्स पण बनवायचे त्या ठिकाणी. तुमुन कथयितुम, सा कथाम कथयितुम इच्छति. चतुरा बालिका, विशेषण विशेष्य, चतुराः बालिका अस्ति. बस. कृष्णः सर्प, कृष्णः सर्पम अस्ति. नीलम कमलम सरोवरस्य शोभा अस्ति. सिंपल सेंटेन्सेस. देन
पुढचा क्वेश्चन येतो धातू. धातुरूप ओळखायचा. लेखिष्यामः. लेख धातू आहे, लुट लकार आहे, उत्तम पुरुष बहुवचन. तिन्ही गोष्टी लिहिल्या गेल्या पाहिजेत. अकथयत. कथ धातू, लंग लकार, प्रथम पुरुष एकवचन. देन जायते. जय धातू आत्मनेपदी प्रत्यय आहे हे. लट लकार प्रथम पुरुष एकवचन. वर्चस्व वृद्ध धातू लोट लकार मध्यम पुरुष एकवचन. पश्यतु दृश्य धातू पश्य धातू लोट लकार प्रथम पुरुष एकवचन. त्याच्यानंतर अंडरलाईन केलेले शब्द जे आहेत श्लोकामधले त्याचं कारक ओळखायचं आणि विभक्ती. तर जसं ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठित, तर तिथं ब्राह्मे शब्द अंडरलाईन केलेला आहे. अधिकरण कारक आहे सप्तमी विभक्ती. देन कोष्ठात अपादान कारक पंचमी विभक्ती. औषधेन करणकारक तृतीय विभक्ती. अभ्यंगम कर्मकारक द्वितीय विभक्ती आणि रुग्णाय संप्रदानकारक चतुर्थी विभक्ती. या पद्धतीने 8 क्वेश्चन 8 पेजेस मध्ये 80 मिनिटांमध्ये तुमचे झालेच पाहिजेत. असंच संस्कृतला एवढा वेळ लागणार नाही, पण बाकी विषयांसाठी तो वेळ पाळणं आवश्यक असेल. 80 मिनिटांमध्ये झालेच पाहिजेत, झालेच पाहिजेत. ओके, धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.